या नवीन वर्षाच्या निमित्तानं गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा ETV मराठीकडून आणि माझ्याकडून। ह्या नवीन वर्षाची सुरुवात ह्या ग्रँड सक्सेसनं होते याचा मला आनंद आहे। ETV मराठी आणि त्यांनी केलेले कार्यक्रम या वर्षात लोकांनी खूप पाहिले। कोण होईल करोडपतीला मिळालेला प्रतिसाद हा माझ्यासाठी विशेष आनंदाचा भाग होता। हा एवढा मोठा कार्यक्रम आज मराठी लोकांसाठी झाला ETV मुळे याचं खरं खूप कौतुक वाटतं। कारण इतकी वर्ष जो कार्यक्रम करण्याची मला इच्छा होती तो मला मिळाला। यासाठी सुद्धा मी ETVचा मनापासून आभारी आहे। आमच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकासाठी नवीन वर्ष हे खूप काही घेऊन येतं। खूप होप्स, खूप ड्रीम्स आणि ते ड्रीम्स साकार करण्याची एक ताकद घेऊन येतं। आणि मी कधी पाहिला नव्हता आणि ते होतं आहे। सो काँग्रेस ETV, खूप छान चालू आहे तुमचं। माझ्या बेस्ट विशेस तुम्हाला अँड आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दी ग्रँड इव्हेंट। थँक्यू। फुल झगमगाट आणि ह्यातलं एक जी लखलखाट आहे आजच्या कार्यक्रमाची ती खरंच खूप खूप आनंद देण्यासारखी आहे। आणि सगळ्यात जो ETVने आम्हाला हॅम्पर पाठवला ॲज अ न्यू इयर्स गिफ्ट तो खरंच खूप सुखावणारा होता। सो थँक्यू ETV अँड आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू द सेलिब्रेशन। सगळे कलाकार आम्ही एकत्र येतोय, सगळेच म्हणजे सिंगर, डिरेक्टर्स, ॲक्टर्स। नवीन वर्ष सुरू होत आहे, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि माझ्या महाराष्ट्रासाठी असा निरोप आहे की माझे सगळे शेतकरी मित्र आता सध्या खूप जास्त ट्रॅजेडीमध्ये चालले आहेत, तर आम्ही सगळे मिळून त्याच्यासाठी प्रे करू। सध्या माझ्या डोक्यात तेच चालू आहे। बट आय थिंक आजच्या दिवसापासून एक चांगला थॉट घेऊन आपण पुढे जाऊयात आणि ओव्हरऑल आपल्या भारताच्या विकासाचा जास्त आणि एंटरटेनमेंटचा जास्त विचार करूया। अच्छा, गुढीपाडव्यासाठी ओके। गुढीपाडव्याचे सेलिब्रेशन्स आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढी उभारून करतात। तसं आमच्याकडेही दरवर्षी गुढी उभारला जातो आणि ह्यावर्षी तसंच होईल। नेहमीप्रमाणे गुढी उभारणं हा सकाळ सकाळ केलेला जो कार्यक्रम असतो ती गुढी आणि मग ते पितांबर वगैरे सोडून तो परंपरागत आमच्याकडे कित्येक वर्ष चालू आहे। मी नवीन वर्षाचे कुठचेच संकल्प घेत नाही, कारण माझा असा हा विचार नाही आहे की आज तो संकल्प घ्यायचा आणि उद्या मोडायचा। दरवर्षीच प्रत्येक वेळी चांगलंच काम करावं हेच गृहीत धरून ठेवते मी। तर संकल्प घेण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे। आज तर मला खूपच जाणवत आहे की सगळे कॅमेरे आमच्याकडे आहेत आणि खूप छान वाटतंय। आणखी कलाकार मंडळी, सगळे टेक्निशियन आणि सगळे एकंदर इंडस्ट्रीतली माणसं जमतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सेलिब्रेशन करतोय। त्याचा एक मी भाग झालो त्याबद्दल खूप बरं वाटतंय। आणि ETVच्या सगळ्या पूर्ण स्टाफला म्हणण्यापेक्षा सगळ्या एकंदर टीमला खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छा, ऑल द बेस्ट आणि लवकर लवकर नवीन नवीन कार्यक्रमात पाहूया एकमेकांना। ऑल बेस्ट।
वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ई टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना. सुदेश भोसलेतर्फे थँक्यू. हे बघून मला खूप आनंद होतो. बिकॉज दीज काइंड ऑफ सेलिब्रेशन्स हिंदी सृष्टीमध्ये खूप पाहिलेत. आपल्याकडे हे सगळं बघून नाव आय एम व्हेरी हॅपी की मराठी अँड मराठी पीपल अँड मराठी मीडिया बेसिकली इट्स हॅपनिंग. इट्स ग्लॅमरस, इट्स वंडरफुल. ऑल द बेस्ट. मी इथे JW मॅरिएटमध्ये ई टी व्हीची पार्टी आहे म्हणून आलेले आहे आणि 2 दिवसांनी गुढीपाडवा आहे, त्यामुळे ई टी व्हीच्या सर्व दर्शकांना उषा नाडकर्णीकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. संकल्प असा काही ठरवलेला नाही आहे, पण जे काही काम येईल माझ्या हातात ते खूप मेहनतीने आणि डेडिकेशनने करेन आणि चांगले चांगले काम मिळवत मला अशी मी आशा बाळगते आणि हे वर्ष मस्त जाऊ असं मी इच्छा करते देवाकडे. बघू आता. सगळ्यात पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. TGPने आज इथे जे सगळ्यांना बोलवलेलं आहे त्याबद्दल मी खरं तर त्यांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते, कारण अनेक वेगवेगळे मुहूर्त असतात, पण या वर्षाच्या सुरुवातीला सगळ्यांनी भेटणं आणि एकमेकांचा आनंद द्विगुणित करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती ETVने घडून आणली, त्याबद्दल त्याचं मनपूर्वक मी आभारी आहे. आणि मला वाटतं प्रत्येकाचेच काहीतरी नवीन वर्षाचे प्लॅन्स असतातच, तसेच माझेही पर्सनल प्लॅन्स आहेतच, पण मला वाटतं बघूया ETVवर काहीतरी छान करायला नक्की आवडेल. छान गेट टुगेदर आहे मला असं वाटतं आणि दरवेळेला आपण विजयोत्सवाची गुढी उभारतो. मला असं वाटतं की ही या पाडव्याची गुढी ही समाधानाची गुढी आहे, कारण सगळे भेटलेत आणि विजयापेक्षा मला वाटतं समाधान जास्त आनंद देऊन जातो. सो मजा येईल. ETVच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष छान आरोग्यदायी, समृद्धीचं आणि मानसिक समाधानाचं जावं ही सदिच्छा. रसिकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासूनच्या शुभेच्छा. मराठी सण आणि मराठी वर्ष सुरू होण्याचा आनंद नेहमी वेगळा असतो. मनापासून शुभेच्छा. खरं तर ETVचं कुटुंबच एकत्र आलं आहे. इतकी वर्ष ETVने जी साधना केलेली ती तर पूर्ण झालेली आहे आणि खूप मजा येते या पार्टीला. आणि कारण सगळेच आमचे मित्र भेटत आहेत आणि सगळेच कलाकार भेटत आहेत, तर त्यानिमित्ताने हॅपनिंग काहीतरी होतं आहे, छान वाटतं आहे. आणि कॉमेडी एक्सप्रेसच्या आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे आमच्या सर्व रसिक मराठी प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. गुढीपाडव्याला आम्ही नेहमी गुढी उभारतो. ट्रॅडिशनप्रमाणे आमच्या घरी गुढी उभारली जाते, तेव्हा डेफिनेटली गुढी उभारणार आणि आमचा हा गुढीपाडवा धूमधडाक्यात साजरा करणार आम्ही. माझे वडील, त्यांचा वाढदिवस असतो या दिवशी गुढीपाडव्याचा, तेव्हा आमच्याकडे डबल सेलिब्रेशन असते, वडिलांचा वाढदिवस आणि गुढीपाडवा. सो इट्स अ स्पेशल डे फॉर मी. ETVच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या मनपूर्वक गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. वाहिन्या आहेत त्या सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मराठी इंडस्ट्रीकडनं आणि ETV मराठीकडनं आणि माझ्याकडनं सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. नूतन वर्ष अभिनंदन. थँक्यू. सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हो, एक आम्ही प्लॅन केलेलं सरप्राईज गिफ्ट आहे ते मिळणार आहे, जे मिळणार आहे आणि दिवसभर मी घरी राहणार आहे. हेच सरप्राईज गिफ्ट आहे. हो, हे खूप काही सरप्राईज वगैरे नाही, मोठं गिफ्ट आहे. थँक्स. बरोबरचं माझं खूप जुनं नातं आहे. ETV मराठीवर मी आयुष्यात पहिल्यांदा काम केलं होतं आणि हा खेळ संचिताचा नावाची मालिका होती, त्यामुळे तेव्हापासून माझी करिअरची सुरुवात झाली. म्हणून ETV मराठी हे कायम माझ्यासाठी स्पेशल असणार आणि ETV मराठीचं हे पहिलं
वर्ष आहे गुढीपाडवा सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करण्याचं. सो मी अतिशय आनंदाने यात सहभागी झाली. या सर्वांना माझ्याकडनं महाराष्ट्रीय नव्या वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. असाच चॅनल यशस्वी होऊ दे अनेक वर्ष आणि मला काम करण्याची संधी आपल्याकडे मिळू दे. यहाँ पर थोड़ा माइल्ड होता है बट पाड़वा है, नया साल है, तो सभी लोगों को शुभकामनाएं और आई थिंक बहुत ही इम्पोर्टेंट फेस्टिवल हम सभी है. आप ईटीवी के सेलिब्रेशन में हिस्सा लेने आए हैं. सो क्या कहना चाहेंगे मराठी इंडस्ट्री के लिए? आप भी इस इंडस्ट्री का हिस्सा है. नहीं, एक अच्छा दिन है जब पूरी इंडस्ट्री यहाँ पर मिल रही है और ईटीवी से मेरा पुराना रिश्ता रामोजी राव जो ईटीवी के ओनर और मेरी पहली फिल्म उन्होंने प्रोड्यूस की थी, तो मैं आज अगर यहाँ पर हूँ तो उन्हीं की वजह से इसलिए येणार आहे आणि देशाचं खूप भलं होणार आहे. त्यामुळे एक मात्र नक्की सांगेन की प्लीज जा आणि मत द्या आणि आपल्याला पाहिजे तसा नेता त्याला भरपूर मत द्या आणि त्यालाच निवडून आणा. सेलिब्रेशन सध्या बंद आहेत कारण मुलांच्या 10वीच्या परीक्षा चालू आहेत. त्यामुळे ह्यावर्षी फारसे सेलिब्रेशन नाही होणार आहे. पण नवीन वर्षाचं आपण एक नव्या जोमानं स्वागत करत असतो. गुढी उभारतो घरी आणि काहीतरी गोड करतो. तसं ते सगळे सोपस्कार म्हणतो तसे होणार आहेत घरात. पण जे लोकांचं येणं जाणं असतं ते प्रॉब्ली यावर्षी होणार नाही कारण एकदा ही 9वी 10वी पार पडल्यानंतर मलाही जरा हुशार वाटेल. नमस्कार, मी महेश मांजरेकर. सगळ्या प्रेक्षकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला खूप सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं. गुढीपाडव्यानिमित्त सर्व प्रेक्षकांना खूप 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 शुभेच्छा.